हाय. तर आजचा ब्लॉग सुरू होतोय रात्री 9 वाजल्यापासून. तर मी आणि माझी फॅमिली चाललो आहे बाहेर फिरायला. तर आम्ही केली आमच्या घराच्या इथून ओला. आम्ही ओलाने जात होतो. मुंबई सेंट्रलवरून आमची ट्रेन होती, AC ट्रेन. आम्ही ACचा डब्बा बुक केला होता कारण की खूप गरम होत होतं म्हणून. तर मुंबई सेंट्रलला आम्ही पोचलो. सामान वगैरे ठेवलं ट्रेनमध्ये. ट्रेन सुरू व्हायला टाईम होता. मी आली थोडं बाहेर टाईमपास करायला. मग ट्रेन सुरू व्हायचा टाईम झाला तर मम्मीने आवाज दिला, आतून ये लवकर, ट्रेन चालू होईल. मग आले आतमध्ये. तर माझी माही माझ्या मम्मीसोबत मस्ती करत होती, पप्पा पण माझे. तर थोडा टाईम झाला, मग ट्रेन स्टार्ट झाली मुंबई सेंट्रलवरून. खूप छान वाटत होतं कारण की एक ड्रीम हे होतं जायचं त्या जागेवर. तिथं आम्ही जात होतो. 2 वर्ष झाले मी आणि माझी मम्मी स्वप्न बघत होतो जाऊ जाऊ करून. फायनली तो आमचं स्वप्न पूर्ण झालं जायचं. तर ट्रेन सुरू झाली. मग थोड्या टायमाने आम्ही लोकांनी जेवून घेतलं कारण की भूक पण लागली होती. तर जेवलो वगैरे. माझ्या मम्मीने थेपला, बटाट्याची भाजी आणली होती आणि फोडणीचा भात घेतला होता. हाय मी. तर आम्ही सगळ्यांनी जेवलो वगैरे, एन्जॉय केलं. मग झोपायची तयारी केली थोड्या टायमाने. ॲक्च्युली मला सुरत स्टेशनला उतरायचं होतं, पण मी झोपून घेतलं तर मला उतरायला भेटलंच नाही. तर रात्री झाली, सगळ्यांनी झोपून घेतलं. मग माझे पप्पा आलेले मला उठवायला की उठ, सुरत स्टेशन आलं, पण मी उठलीच नाही. मग झोपले. सकाळी उठले तर बघितलं तर थोड्या टायमानेच माझं स्टेशन येणार होतं. मग आम्ही पोचलो इंदोर जंक्शनला. इंदोरला उतरलो. आम्ही लोकांनी रिक्षा केली हॉटेलला जायला. हॉटेल बुक केलं. आम्ही रूममध्ये आलो फ्रेशनअप वगैरे व्हायला. फ्रेशनअप वगैरे झालो आम्ही. मी रेडीच होत होती कारण की आम्हाला जायचं होतं फिरायला. अजून कॅब वगैरे पण आम्हाला करायची होती, नाश्ता वगैरे करायचा होता. तर मीने हा कुर्ता घातला होता, कुर्त्याचा सेट. आम्ही आलो खाली रेडी वगैरे होऊन. ही माझी मम्मी, माही, माझी बहीण कुत्र्यासोबत खेळत होती. तिला लय येड आहे कुत्र्याचं, म्हणजे असं जनावरांचं तिला खूप येड आहे. आम्ही लोकांनी केली कॅब बुक. तर ही माझी फुल फॅमिली, माझे मिस्टर, मी, माझे पप्पा, अक्षरा, माझी बहीण आणि माही. एन्जॉय वगैरे केला गाडीमध्ये. तर आम्हाला खूप भूक पण लागली होती कारण की सकाळी स्टेशनला उतरलो होतो तेव्हापासून काय खाल्लं नव्हतं. सकाळी लवकर उतरलो होतो आम्ही. मग आम्ही लोक गेलो, नाश्ता वगैरे केला. आम्ही लोकांनी रिटर्न घेतली गाडी ओंकारेश्वरला जायला. आम्ही ओंकारेश्वरला जात होतो. तर खूप लांब होतो. 3-3.5 तास आम्हाला लागले इंदोरपासून ओंकारेश्वरला जायला. मग दुपार झाली होती, मग भूक लागली होती. तर माझ्या पप्पांनी असंच टाईमपास चाट ऑर्डर केलं होतं आणि आम्ही लोकांनी थाळी बुक केली होती सगळ्यांसाठी. आम्ही ढाब्यावर थांबलो होतो जेवायला कारण की खूप भूक लागली होती. पण त्या ढाब्यावरचं जेवण एवढं ऑइली होतं आणि एवढा मसाला होता ना त्याच्यामध्ये, लिटरली आम्हाला नाही आवडलं.